गाइस केक कट झालाय, एकदम सॉफ्ट आहे गाइस केक. वेलकम टू माय ब्लॉग. आणि गाइस आता मी उठली आहे, म्हणजे मागाशी उठलेली आणि टाईम मी अर्ध्या तास अगोदरच उठलेली. मस्त टी व्ही बघत बसले एकदा. आणि गाइस माझा जो नवीन म्हणजे ब्लॉग येते मी फ्रेंड बनवलं आहे की कधी कधी ब्लॉग येणार आहे, तर दाखवते तुम्हाला. सांगते म्हणजे पहिले, आणि ती स्क्रीनवर पण येत असेल. तर याचा खेळूया. तर मी तिकडं एका हातानेच खेळेल, आणि असं एका हाताने खेळायला पण चांगलं आहे. आणि हा काही तुम्हाला सगळे चॉकलेट दाखवते, एवढे सगळे चॉकलेट आहेत. आम्ही किटकेट खाल्ली पण किटकेट संपली, मोठी होती. हे बघा एवढे सगळे चॉकलेट म्हणजे हातात नीट बसणार पण नाही. आणि गाईस अशा अजून 2 होत्या, ते पण खाल्लेत. आणि एक किटकॅट पण होती, ती पण खाल्ली आम्ही. एवढीच मोठीच किटकॅट होती, एवढी ती पण खाल्ली. आणि एक एक करून सगळे काढतात पिरियड. पहिले 10 रुपयाची. काय सगळ्याची प्राईस बघूया आपण, कॅल्क्युलेट करायची. जेवढे नंबर सांगते तेवढं ठीक आहे. 5 रुपयाची 10ची आहे ती. कुठे असते तुला? अरे पागली 10 रुपयाची असते. कुठे झालेली आहे? अरे 5 वाली ती एवढीशी असते ना. अरे 5 वाली ती मधली असते अशी. हां मग 10 वाली. 10 वाली. आणि ही 20 वाली. ही 20 वाली. 20 वालीच आहे. 20. ही 40 वाली ना. 40 नाही 40. हां ही नाही 50 50. 50 वाली. हां थांब मला प्लस करू दे. 50 अजून 50. 50 नाही ती 60 आहे. अरे दोन्ही सेम येते बघ. 60 आहे. तुला प्राईस दाखवू इथं. हे 50ची आहे. हे बघ 60 दिसलं. अरे यार थांब मला परत करायला लागेल. का 10 प्लस 20 प्लस 50 प्लस 60 प्लस 60चीच येते. 60 प्लस. आणि गाईस ही हां ही तर आपली 100ची आहे. इथं 100 प्लस 300 झाले. आणि ही 200. हां ही 220 आहे गाईस. हे बघा हात काढ नाही इथून बघा. हे बघा गाईस 220 आहे. तर आता 2 2 0 आणि इज इक्वल टू 5. अरे दिसत का नाही कॅल्सीमध्ये. हां 520. आणि गाईस किटकॅट होती. किटकॅट कितीची होती ती अशी एवढी मोठी. हां 100 झालेच 40 नाही. आणि आपले 2 डेअरी मिल्क पण 10 बरं 10 वाली प्लस 10 वाली अजून. हां अजून एक 10 वाली डेअरी मिल्क. अजून एक प्लस 20 वाली डेअरी मिल्क 20 प्लस डायरेक्ट इज इक्वल टू. तर टोटल प्राईस झाले 650. आणि एवढे चॉकलेट आहे गाईस. 650 रुपये चॉकलेट. 146 ग्राम. ही कितीची 123 ग्राम. काय जेव्हा का ही छोटी दिसते ह्याच्यापेक्षा, पण ही जी पीस आहेत ते खूप जाड आहेत आणि हेवी पण आहेत. हे बघा किती जाड आहे. सिल्क आहे म्हणून सिल्क बघा. हे थोडं पतले सिल्क. पण मला सिल्क नाही आवडत. मला ओरिओ सिल्क आवडेल. मला डेअरी मिल्क जास्त आवडतं. ही कुठली सिल्क आहे? हां हे नॉर्मल सिल्क आहे डेअरी मिल्क. ओरिओ सिल्क असं वरती करतो. तर काय तर ह्याला परत अरेंज थांब नाही रिपीट. तर काय जातं हे बघा
हेच गाईस बघा एवढा सगळा डोंगर सगळे डेअरी मिळते सगळे पण तर भेटूया. मी आंघोळ वगैरे करते आणि मग नंतर बघू आता आंघोळ वगैरे झाल्यावर मी परत शूट करेन. तोपर्यंत आंघोळ तर झाली आहे आणि केस पण घातले आणि गाईस पप्पा केक दाखवत नाही. हे बघा रुपये ड्रॉइंग काढतोय आणि तर पप्पा बनवतात केक आणि काही हा पार्लेचा केक आहे. म्हणजे पार्ले बिस्किटने केक बनवला आहे. तर बनल्यावर पण दाखवते आणि मध्ये मध्ये पण दाखवेल. हे बघा इथे केक ठेवलाय आणि हे बघा ही मच्छी. आता केक वगैरे झाल्यावर दाखवते मी डायरेक्ट तुम्हाला कसं झालं. एकदम मला तर वाटतं भारी लागतं. टेस्ट तर मी करून बघितला कच्चा एकदम भारी लागते. आता बघू बनल्यावर कसं लागेल तेव्हा पण दाखवेल. आणि हे ते बघा जिथं कशी झोपली आहे. असे झोपते जिथू जिथू आणि काय तर मी आणि रुबत आम्ही असं खेळत असतो या बॉलने खेळत असं असे मारायचं. चल आता बॅटिंगला कोण हां आणि बॉलिंगला विराट ठीक है. और ये रोहित शर्मा ने पहला बॉल डिफेंस किया. बैटिंग में विराट कोहली बॉलिंगला रोहित शर्मा. और ये रोहित शर्मा ने पहली डॉट गेंद कर दी विराट कोहली की. तर काय तर रोहित शर्मा बॅटिंगला आलाय आणि बॉलिंगला अरे एक सांग. सिक्सर ये लल्ला बॉल था. दोन्ही लल्ले बॉल. काय कॅच आउट स्लीप होते तिकडे. दे आता मी दे नाही एकदम सॉफ्ट झालं. अरे एवढं सॉफ्ट पहिल्यांदा झालंय गाईस. हे बघा गाईस केवढं सॉफ्ट आहे. तर आता गाईस कट करून पण बघूया टेस्टला पण बघूया. गाईस केक कट होतोय. गाईस केक कट झालाय. एकदम सॉफ्ट आहे गाईस केक. यस गाईस टेस्ट. आता आम्ही ते हळद आणि पाणीवाला करतोय. मी ट्राय करते म्हणजे पहिल्यांदा सगळीकडे अंदर केलंय. टाका भाई तेव्हा ना पप्पा. आता आम्ही चाललोय राजदादाकडे. सोनदीचा बड्डे आहे तर आम्ही चाललोय तिथं. आणि मी मम्मी रुबेट सगळे चाललेत आणि ते सर्विला वगैरे पण येतील गाईस. रुबेटच्या बड्डेला आली ती दीदी बघितलं असेल ती एकदा दोनदा आलेली ना व्हिडिओमध्ये पण माहिती नाही. आता परत तुम्हाला तिचं नाव आम्ही सोन दिदी आहे. तिचं सोन नाही नाव खरं आम्ही फक्त तिला बोलतो. आणि तिला बड्डे आहे तर आम्ही चालू आहे गाईस. हा का गाईस काय चांगला आहे ना हा. काय कसं उचललंस मम्मी हे बघ तिथे बसले. थांब ना इथं हे बघ इथंच बसलं असेल रात्रभर येईपर्यंत.
काय बघा इथे दात तुटले. तर काय जातो आता भेटू रिक्षाच्या इथं. हे बघा यामा. तर काय असते बघा पूर्ण तिकडून आम्ही तिथून म्हणजे इथून आम्ही असं ट्युशनला जातो आणि ही जी ब्लू कलरची गाडी आहे तिथून असं जातो आम्ही असं. मग तिकडं आमचं ट्युशन आहे आणि काहीच कधी इथून आम्ही पूर्ण इथपर्यंत रेस लागतो स्पीड ब्रेकर पण. गाईज हे बघा पाऊस पडतोय. तर काय आम्ही पोचलो आहे आणि पोचलो आहे बघा ही बिल्डिंग आहे. आता जाऊ आता पुढं सगळेजण उतरतील आणि काय आता मी फ्लॅश ऑन केलं तर थोडं दिसलं नसतं. मी दरवाजाच्या खालती दाखवून नको. बघा काय झाड. आता पोचू आणि तिकडे एक गार्डन पण आहे. सगळं स्कॅन करायला लागेल. बाहेर पडायचं. पप्पांना सांगितलंय तुम्हाला पण कळेल म्हणजे की मी एक्झाम वगैरे. काहीच दरवाजा बंद केलाय. ऐकला आवाज. दरवाजा बंद केलाय. कोणतं अरे यार बघितलं. प्लॅन फ्लॉप झाला. आले राजाच्या घरी सोनकडे. तुम्हाला दाखवते घर पण. पहिले तर बेडरूम दाखवते मी. तिथून आली पण मी मोबाईल इथं आणलेला पहिले मी विसरली तिकडे काढायचा. मी इथूनच दाखवते. तर हाय बेडरूम गाईज एवढा. इथं बेड आहे. तर हां 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 आणि सगळेजण पोजेस सांगतात. नॉर्मल असं. तर याचा केक ओपन होतोय. हां वाईस पप्पा हे पण काढा. हे मेन नक्की अरे एवढा मोठा हे बॉक्स. मला वाटलं बार्बीवाला आहे. हा तसं कर. हे पण त्याला उचल. हाय शर्विल दादा. हे मोठे पप्पा माहिती असेल तुम्हाला काहीच. मोठे पप्पा हाय करा. हाय. अरे हो केक आहे. तुझा केक फोटो काढ. तिला जवळ घे. गिफ्ट भेटला आणि गिफ्ट ओपनिंग चालू आहे. हे परत नको असेल. भरपूर दिवसात बोल ना. देत नाही कोणाला गिफ्ट. अरे केक मी तो जायचो. केक सेंट आहे. फार खाशील. अरे वाव तेल आहे. व्हेरी नाइस परफ्यूम. मला गरज होती. हो या एक्झॉटस. सेंट आहे. हो
परफ्यूम आणि दुसरं काय आहे हे काय आहे केक बी तोडून द्या. बॉडी स्प्रे आहे ना दुसरं कुठे बघू बघू वास भेटणार बघू बघू ना भेटणार. हे मटन कांदा सॅलड कोशिंबीर भाकरी. आम्ही आलो आणि 2 वाजले मग टाईम दाखवतो तुम्हाला गाईस. नाही तर छत्री आहे दाखवतो काय टाईम 1:57. 2 वाजले सगळीकडे एकदम शांत शांत अख्ख्या गाड्या कोण काहीच नाही तसं एकदम शांत सगळं बिल्डिंग वगैरे आहेस. माझे पप्पा रिक्षा आणतात उद्या सकाळी डायरेक्ट बाय. काल बड्डेला खूप मजा आलेली आणि आता मी पिते लस्सी. लस्सी तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.